कधी येते माय बस व कायले बोलावलं आणि कायले नाही तर बँकेत काय माहित का तुला बोलावलं वाटते कायले बोलावलं माहित असेल ना तुला सांगितलं असेल ना अनिल ना ते बँकेत थोडी आहे व ते तहसील मध्ये आहे राणीचे बाबा आणि ते गेले होते ते गेल्यावर मला फोन आला म्हणे तुमचं लाडकी बहिणीमधून नाव कटलं म्हणे या म्हणे लवकर कागदपत्र घेऊन तर निघाली बाई मी मला बी तेच म्हणे बिचारे मला बी फोनवर तेच म्हणलं तुमचे म्हणे नाव कटून राहिले म्हणे नाव कटलं म्हणे तर तुम्ही कागदपत्र घेऊन या म्हणे तर तू दिसली बाई मंदात मध्ये बरं झालं त्या बॅगेत टाकली मी कागदपत्र नाही तर हातातच घेऊन चालली होती बिचारे मी कटलं असं म्हणा मायन तू माय तर 2.5 लाखाच्या वर तर उत्पन्न आहेच नाही 2.5 लाखाच्या कमीच आहे आणि काऊन कटलं असं बिचारे मायनं आता काय सांगू बाई मला नाही माहित आता तिथं गेल्यावरच माहित पडन त्या बँकेत तो मॅनेजर सांगन त्या मॅनेजरचाच फोन आला होता मग आता राणीचे बाबा असते तर बोलले असते विचारलं असतं मग मी विचारायला गेली त्यांना फोन कट्टाही दिला बिचारे कट्ट कराले तसेच करते ते लोक 2 शब्द बोलते बरोबर जास्त बोलत नाही काही एवढे एवढे आहे म्हणते तुमचा अनबास कट करते ते काही बोलत नाही जास्त मग ते बँकेवाले बोलते का बरोबर थोडसा शब्दाने एक शब्द बोलते बस मला तसंच म्हणलं जाऊ दे आता गेल्यावरच माहित पडन का नाही काय आहे ना काय नाही तर कसे 1500 रुपये कामी येते बाई कामी आले आणि नाव घेऊ कटलं गिटलं काऊन कटलं ना काऊन नाही तर कटाले आता उन्हाळ्यात कोणते काम नाही ना धाम नाही ह्या उन्हाळ्यात तेच कामी पडून राहिले थोडेफार तरी काही नाही काय हातभार एवढं तर काही होत नाही पण काही तेवढाच हातभार किराणा म्हणा का कोणतं अडचण आली तर अपकन काढले का हे केलं हे असं नाही का हो ते तर आहेच म्हणा माय तर बिशीच चालले जाते बाई बिशीच चालले झाले माय तेच बिशी मग भरतो मी मग काय करणार काहीच नाही केलं मी ना आंघोळ केली आणि स्वयंपाक झाला फक्त भांडे मांडे कपडे मपडे तसेच पडलेले आहे मायवाले घरी फोन आल्याबरोबर लगेच अंगावून पाणी घेतलं बाई आणि निघाली तर तुम्ही दिसले मले बरं झालं तुम्ही तरी सोबती आहे मले नाही माझ्या कामं गिमा झाली म्हणा जेवली घेवली मी जेवतच होती तर फोन आला जेवली घेवली आपल्या ज्योतीनं लवकरच स्वयंपाक केला का नाही स्वयंपाक करते ते आणि बाकी मग मी करतो कपडे मपडे तिले धुता येत नाही ना आता मोठं झालं पोट्ट आपल्या तिले 6 महिना लागला का नाही तर कपडे मपडे धुवायला मीच म्हणतो तिले जाऊ दे स्वयंपाक पाणी करत जा भांडे कपडे मीच करतो मग झाडून देते ते फरची मरची पुसून घेतो मग मी ना तर खाल्लंय नाही व कौसूबाई खाल्लंय नाही मी तशीच आंघोळ केली ना निघाली व काय झालं बाई काय झालं घाई गडबडीतच निघाली बिचारे मला तर टेन्शनच आलं बिचारे वा आता पाहतो तिथं बँकेत का आहे ना का नाही तर आणि निघाल्यावर नाश्ता करावा लागन बाहेर जाऊ दे त्या निमित्तानं बाहेरचं तरी खाऊ एखादी वेळेस घरची भाजीपोळी खाऊ सारं बोर झालं वा उन्हाळ्यात कोणतं चव नाही लागत हो या उन्हाळ्यात भाजीपोळी नाही का कोणतं काही नाही बाप्पा हो ना ते तर आहेच म्हणा काही चव तर लागतच नाही खरंच नाही लागत बाप्पा जेवायला कोण नाही येऊन राहिली तू जेवायला कोण नाही येऊन राहिली म्हणजे आता जेवणावर राग काढतो का तुला कोणी म्हणणार नाही राणी तर जेव का काही माझ्याशिवाय लक्षात ठेव तू म्हणणार नाही तू हे लाडात पण बंद करा त्या काही ह्या गोष्टीत मी लाड नाही करणार बिनफालतूचा तुला सांगतो मी मला बिलकुल पटणार नाही तीवाला हे वाला सरकी सुधी राहत असं माझ्यासोबत तर सरकी सुधी राह हे मला बिलकुल पटणार नाही तीवाला मतानं मी नाचणार नाही काही बंदर नाही होय तुला जसं बोट घुमवलं तसं मी नाचीन असं गिसं काही नाही सागरजी माय मनात राग काही नाही आहे आणि मी राग नाही काढून राहिली जेवणावर मला भूकच नाही आहे म्हणून मी नाही आली जेवाले तिकडं मला जबरदस्तीनं काय हे करता तुम्ही शिकू नको मले शिकवत नको जाऊ राणे तू शिकवत नको जात जो मला म्हणजे चांगल्या तऱ्हेनं माहित आहे तू काय जाऊ कायचं नाही हे नाटकं चांगल्या तऱ्हेनं माहित आहे मला नको शिकू तू भूक नाही आहे जेवण नाही आणि हे नाही ना माहित हे नाही शिकू राहिली का मला तुम्ही बोलून काऊन नाही राहिले मग माझ्यासोबत झालं तुम्ही एका शब्दात सांगितलं मला नाही राहायचं वेगळं तर बस ठीक आहे मी तुमच्या सूत्र आले तयार आहे ना एकत्र मग तुम्ही बोलणं काऊन बंद केलं माझ्यासोबत राहता तुमच्या बोलण्यावरच राग राहते बोलतच नाही माझ्यासोबत तुम्ही मग वागतं काय तशी मग आपलं वागणं व्यवस्थित राहिलं तर सर्व लोक बोलते सर्वच चांगलं आहे माझ्यासोबत जशी चांगली राहतं तू तसं मग आई वडिलांसोबत चांगलं राहायचं चांगलं बोलायचं आईसोबत माझ्यासोबत बोलतं तर मी 2 दिवस बोललो नाही तर तुला लगेच फरक पडला आणि आई जेव्हा तुझ्यासोबत बोलत नाही 2-3 दिवस तर तुला काहीच फरक नाही पडत बोलली नाही बोलली मी काय म्हणतो का तुला जबरदस्ती नाही करत तिच्यासोबत बोलाली पण ते तुझ्यासोबत बोलते तर तू काऊन बोलत नाही तिच्यासोबत जेव्हा ते प्रेमाने बोलते तुला प्रेमान जबाब त्यावेळी काय होऊन राहिलं सागरजी तुम्हीच तर म्हटलं तुमच्या आईसोबत जास्त बोलायचं नाही कामापुरतं बोलायचं म्हणून मग मी कामापुरतंच बोलतो ना कामापुरतं बोलायचं म्हणजे काय तुले तिच्यासोबत निवळ बोलू नको म्हटलं का मी पाहून राहिलो ना किती घरचं टेन्शन घेऊ मी तू काऊन अशी वागू राहिली राणे समजदार आहे ना तू समजदार म्हणता काऊन एवढ्या अनफळ्यासारखी वागू राहिली अनफळ्यासारखी वागाले ही अपेक्षा नाही होती मला त्याकडून अशी असती तर आता काय बोलू मी बोलून देईन तोंडातून तुला वाईट वाटत समजदार समजून मी त्यासोबत लग्न केलं जाऊ दे बा मागचं पुढचं विचार नाही केला आणि तू अशी वागशील तर काय मिळाल्या प्रेमाला अवस्था राहील का त्यावाल्या
त्याकडून अपेक्षा नाही करत, मी त्याकडून करतो. हा बायको आहे ना तुम्ही आईवडी, त्याकडून अपेक्षा करतो का तू मध्ये साथ देशील का. हा आई नाही समजत तर तू समजून घेशील, मला टेन्शन कमी राहील तू जर समजलं तर. पण तू तशीच वागून राहिली हा वागाले. अरे कामापुरतं बोलायचं म्हणजे तिनं जर तुला आवाज दिला तर तू तर जाऊन राहिली तिच्याजवळ पण बोलून नाही राहिली. हे कोणतं होय. हा आणि मग ते तुले बोलली म्हणजे तुला झोमते मग. हा झोम आले. सॉरी म्हणतो ना मी तुम्हाला, सॉरी म्हणतो मी वागली अशी त्याच्यासाठी सॉरी. आता नाही वागत जात जाईन अशी मी, पण तुम्ही बी समजून घे ना मला. तू या चुकते मला चांगल्या तऱ्हेनं माहित आहे राणी, पण आईच्या समोर मी तुला म्हणत नाही. हा कारण की तुला जर म्हटलं तर आई अजून कातावून यावर. हा मी जर तुला बोलायला लागलं तर ते अजून वरून कातावून यावर, म्हणून मी आईच्या समोर तुला काहीच म्हणत नाही. हा त्याकडून भाग नाही घेत तर कोणाकडून घेतो मी. हा तू या चुकते ना तरी पण मी तुला बोलत नाही ना आईच्या समोर. तुला एकट्यात बोलतो मी, एकट्यात बोलेन. अजून किती समजून घ्यायचं आहे तुले, तूही समजून घे ना मला. मी ना ठेका घेतला का समजून घ्यायचा तुले. काय सवय बी लावलं तुम्ही दोघांनी. हा बाहेरपर्यंत आवाज येऊन राहिला. काय सवय रे सागर, त्या आवाज जास्तच येऊन राहिला. काऊन चिल्लावून राहिला रे त्या पोरीवर तू. हा काय झालं बे एवढं चिल्लावाले लेका. काही नाही बाबा, असंच काही नाही काही नाही. ते माझे पेपर तिनं काही कामाचे पेपर होते ना, तिनं का कुठं ठेवले कुठं नाही ते पेपर माहित नाही, त्याच्यासाठी मी तिला बोलून राहिलो होतो, बाकी काही नाही. हो ना बाई राणी, तू रडून कोण राहिली. हा खरा बोलून राहिला का, पेपरसाठी बोलून राहिला का तुले, काही मारलं गेलं तुले, काय झालं सांग मला खरं खरं. नाही नाही बाबा, ते पेपरसाठीच बोलून राहिले होते. त्याचे कामाचे पेपर होते ना, तर ते बोलून राहिले होते. मी आता काही गडबडीत कुठं ठेवले तर दिसून नाही राहिले. मी पाहून देतो त्याले. काही नाही काही नाही, ते पेपरसाठीच बोलून राहिले. मारलं गिरलं नाही त्यानं, मला नाही मारलं. अबे तर शांत आहे ना विचार ना त्या पोरीले. हा एवढं चिल्लाव बोंबलून राहिला. पेपरच होते ना ते, कोणती इस्टेट होती ती, आलं इस्टेटीचे पेपर होते का ते. हा माझं असं बोंबलून राहिला एवढा आणि एवढं चिल्लावत असते का ती पोरगी लढून राहिली बिनकामाची. घरात असं सांगा, घराच्या बाहेर नेऊन टाकली असं का ते पोरीनं. पाहिलं हे नाव पाहायचं, दोघे पाहून घ्या ते पेपर कोणते होईल कोणते नाही. हा आणि अकल्ला पाहिजे घरात करायची नाही. पहिले सांग तुम्ही सांगल्या तुले बिनपाल तुला ओरडत जातो तू त्या पोरीवर. पाय पाय माय बाबा. हा माय बाबाला माहिती नाही खरं काय खोटं काय, त्याकडूनच भाग घेऊन राहिली माय बाबा. आहे आणि तरी म्हणतो तुम्हाला घर सोडून दे घर सोडून दे म्हणता ना. नाही म्हणत मी आता, काहीच नाही म्हणत ना सागरजी नाही म्हणत ना. तुम्ही नको एवढे चिडू माझ्यावर. विचारा बरं, विचारा कायले बोलावलं तर विचारा बरं. हा विचारा बरं. हा कौसुबाई सर, आमचे नाव काऊन कटले? हा लाडकी बहिणीमधून हा काऊन कटले? आमचं तर 2.5 लाखाच्या वर तर उत्पन्नच नाही आहे. आणि काऊन कटले जे आमचे नाव दोघीचे बी? आम्ही प्रकाशपूर गावावरून आलो. आजी तुमचे नाव कटले नाही दोघीचे बी. प्रकाशपूर गावावरून आल्या, मला माहित आहे. तुम्ही सांगितलं तुमचे नाव नाही कटले. तुमचा एटीएमचा फॉर्म भरायचा होता म्हणून बोलावलं तुम्हाला. आता जर तुम्हाला खरं सांगितलं असतं तर तुम्ही आले नसत्या नाही का. म्हणून खोटं बोलायला लागलं तुम्हाला. हा म्हणा लागलं का नाव कटले म्हणून. आता बाबा तर आल्या का नाही दोघीच्या दोघी. हा तुमच्या गावातल्या बायांना फॉर्म भरूनही गेल्या आणि तुम्ही दोघीच राहिल्या होत्या, तर म्हणून तुम्हाला बोलावलं. हा नाव कटले म्हणून तर लगेच आल्या तुम्ही. माय बाई सर, किती घाबरलो जी आम्ही तर जेवली नाही बापा, तशीच निघाली घरून. काय जी तुम्ही. आता फॉर्म कुठे घ्या लागन मग. हो ना, खरं सांगितलं असतं तर आलो असतो ना आम्ही. काय मजा केली जी आमची. अजी काकू आता बाय मोठे शाक्य आहे. मग बाय म्हणलं शाक्य आहे, येतच नाही लवकर. फोन करावं तरी त्याले. जा काकू तिथून सेंटर मधून दोघी जणी फॉर्म घ्या, फॉर्म भरून घ्या आणि सबमिट करा. मास वयाचा आहे हा बुडगा आणि माझी काकू म्हणते सांग. जाऊ द्या म्हणते तर फॉर्म कुठे भेटते तर पाहा लागल. ते पोरगी बसली आहे की तिथं. हा तिच्याजवळ भेटते का काय का ते. चला तिथं जाऊ, तिथं भेटन आपल्याला फॉर्म. जाऊ द्या. त्या निमित्तानं गावातच काढणं होऊन जाते मग पैसे. इथं 10 वेळा येणं नाही होत मग आपलं नाही. फॉर्म भरला तर आपल्याला समजलं तर पाहिजे बिचारे एटीएमचं. जाऊ दे चल भरून घेऊ फॉर्म. आधी खेळ तिकडे ते पोरगी बसली आहे तिथं भेटते का जी. हो जी सर तिथं भेटून राहिलं का ते पोरगी बसली आहे तिथं. नाही तिथं नाही भेटत. ते पोरगी नाही देत. ते एकदम कोणत्यात आहे का नाही ते पोरग बसलेलं आहे कोणत्यात. ते पा कार्ड सावडं पोरग बसले आहे तिथं. तिथंच आहे. तिथं तो भरून देते, फॉर्मही भरून देते. त्याला पूर्ण माहिती सांगा तुम्ही, तो फॉर्मही भरून देते तुमचा आला. आणि इकडं मग इथं बाई बसते एक, त्या बाईजवळ सबमिट कर जा. ती बाहेर गेलेली आहे आणि तिच्याजवळ सबमिट कर जा. मग आणि ते तिथं नाही होय. त्या पोरी जवळ नको जाऊ, तिथं नाही होय. ते नाही का पोरगा आहे ना ते लट्टसा काढा सावडा पोरगा नाही का, त्याच्याजवळ जा म्हणते. हा मॅनेजर त्याच्याजवळ जा म्हणते, त्याच्याजवळ भेटते म्हणते. चाल बरं तिथं. यानं तर मजाकच केली या मॅनेजरनं आपली आज. हा चला बरं फॉर्म भरून देऊन मला भूकही लागली हो. बाहेर काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं. खाजो एक वेळचा फॉर्म भरून दिल्यावर मग आपल्याला घरीच जाणे. खाजो त्याबरोबर मी खाऊन घेईन आज. चल लवकर. ते मला फॉर्म घेऊन समजत नाही माय आणि ते तुला समजते ना. मला सांग बापा
हा ते बरोबर भरला पाहिजे त्यानं फॉर्म. हा मी सांगेन की माहिती म्हणा ते पोरगच भरून देते त्याला बरोबर सांगायचं. चला ते मागं 10,000 रुपये दिले मी ना निर्मलाबाई ना, आता हे 5,000 रुपये आणि मग आता 5,000 रुपये राहिले. हा तुम्ही दिले होते माझ्या पोरासाठी त्याच्यातले 5,000 रुपये राहिले. आता आपल्या 15,000 रुपये फिटले का हो? अहो किती वेळा सांगशील बिचारे चंदा, राहते ना माझ्या लक्षात दिले म्हणून. हाय ना बिचारे, आई वा सांगितलेलं बरं तुले लक्षात आणून दिलेलं. ते काय हाय बाई 15 आणि 20,000 रुपये तुझ्यासाठी एवढे काही नाही. आम्हाला 1-1 रुपयासाठी हे करा लागते. तुले कोण विचारण गेलं नाही गेले तर मग म्हणून 10 वेळा आठवण करून द्यावं लागते. आता आपले 5,000 राहिले बा. अहो तुरी लय दिवसाच्या होत्या ठेवल्या, भावच येऊन नाही राहिला होता. वाट पाहिली ना मग रोशनीच्या भावाने विकून टाकले. आणि आता त्याला दिले 10,000 रुपये देव्याचे पैसे होते तर त्याला थोडी टंचाई चालू आहे. लय मागं लागला होता तो, तर त्याच्या गाईनं तर विका लागली बिचारे मला तुरी. विकल्या आणि तू दिले दान, त्याला दिले दान, काही घरी ठेवले वापरासाठी थोडे. आता असं नाही का जेवढं ते पोट्ट तर देऊन नाही राहिलं रोशन, त्याच्या शिक्षणासाठी ठेवतो म्हणे तो. म्हणून होय तुले म्हणून राहिली मी. आंबे काय दिले एवढे मोठे? कुठून आणले हो आंबे? अगं सूरजचे बाबाचे ते व्यापारी आहे ओळखीचे, तर त्यानं दिले बाई आंबे. ते न्या म्हणे तर आणले त्यानं लय सारे. आता थोडेसे तू घेऊन जा, याच्यातला काही रस बनवायला राहतो रोशनीले आणि बबिताले देतो 2-4. आणले त्यानं चांगले 1 कॅरेट घेऊन आले. मग बापा हो मी बी रस बनवीन बाई मग मस्त. माय गंगा तू आली काय हो बाप्पा येऊ नाही काय होतं या घरी निर्मलाबाई. मी या चंदाले पाहिले आली, मी चंदासोबत बोलायचं होतं मध्ये. बोल ना काय म्हणत होती? माझ्या घरी गेलती काय तू? हो बिचारे त्या घरी गेलती मी, तर आपले चरण भाऊनं सांगितलं निर्मलाबाईच्या घरी रोशनीच्या घरी गेली म्हणून इकडं आली मी. आंबे तर मस्त आहे हो बाप्पा. कुठचे आणले हो आंबे? ते सूरजच्या बाबानं आणले. तुले लागत असेल तर घेऊन जाजो त्या पोरासाठी 2-4 खाजो म्हणा चिरून घेऊन जाजो. याच्यातले हाय देजो ना बाई थोडेसे, मग देजो. 2-4 मले बी माय पोरासाठी रस बनीन, एखादी चिरून देईन त्याले. नेजो ना नेजो. कोणतं काम होतं बस सांग ना. तर तू कालपासून जाताना दिसून राहिली मला वावरात, तर कोणाच्या जातं म्हटलं तू? तर मी येतो बा. ग्रामसेवकच्या चालली काय? ग्रामसेवक कायले सांग ना मला. ग्रामसेवक सांगाले तो काय मला माती वेचायला लावून का? त्याचे का वावर सगळे वेचलेले राहिले आणि तो काय मला बिनकामातच नेमकन पैसे देऊन मला. आणि ग्रामसेवकच काऊन म्हणलं याकडे वाहनाचे? घरच्या वावरात चालली, दोघे नवरा बायको घरचं वावर वेचून राहिली. ग्रामसेवक काऊन म्हणलं तू ना? नाही बाप्पा, माय म्हणणं तसं गिसं नाही व चंदा, तसं नाही. मी म्हटलं आता ग्रामसेवकाच्या चालली असन बा म्हटलं, त्या दिवशी तो फिरताना दिसला का नाही, तर म्हणून म्हटलं तू चालली का काय का म्हणून येतो बा म्हणलं मी. हो का? म्हणजे तुला वावरात जाताना दिसली तर ग्रामसेवकच्याच वावरात जात असन मी नाही? तो सुरला का एक बंद गावात उराले मला जाले ते समजतं मी. तू काऊन अशी बोलतात मला काट्यानं? नाही ना बिचारे, नाही ना म्हणून राहिली मला अजून शिकून राहिली का? मला बरोबर समजते ते बोलणं. बाकीच्याले शिकवत जा तू. ग्रामसेवक जाणून बुजून म्हणलं का नाही तू ना? मी एकटीच जाऊ का त्याच्या वावरात? बाकीच्या बायाला सांगितलं नसतं का? अगर सांगायला आला असता तो तर सांगायला या आले. काही बोलायचं आपलं बाई, तू अर्थाचा बेअर्थच करतो. आता चांगल्या याच्यात विचारलं, मला वाटलं जात असेल बा त्याच्या. ती असती तर सांगितलं नसतं का तुले? का मी एकटीच जाऊन तिथं ढेकला वेचणार आहे मातीचे? तुला एवढं ग्रामसेवकचं पडलं आहे तर जाऊन पसली पड तिकडं जा. काय आगिल्यावानी बोलतो, काही बोलतो बयाड्यासारखी चंदा. मी चांगल्या यानं विचारून राहिलो तर आता मी असंच म्हणलं बाई, काही विचार करून बोलली नाही मी त्यासोबत. का मारे आज आहे म्हणून विचारलं मी तुले. मला काय माहित का तू त्याचा अर्थाचा बेअर्थ करशील म्हणून. देव बाई निर्मला बाई मला आंबे जातो, हिच्या तोंडाला लागणं काही परवडत नाही मला. कोण म्हणते माझ्या तोंडाला लाग म्हणून? तू काही बोलशील तर ऐकणार आहे का मी? याच्यानंतर तू ग्रामसेवकचं नाव घे समोर. तो काय माझ्या घरी येणार आहे सांगाले? मलाच नेणार आहे एकटं? बाकी जायला नाही नेणार मी एकटीच. त्याच्या औरत किती पितळी मारून काम करणार आहे का एकटी मी? मला विचारून राहिली. बाकीच्या बाया नसते का माझ्यासोबत? मी जाताना दिसली तुला एकटी तर? भांडू नका भांडू नका. जाऊ दे चंदाच, साध्यानंच म्हणलं असं तिनं. साध्याचं म्हणलं मी निर्मलाबाई, माया ध्यानीनं म्हणी काही. हिनं आपलं भलतं सांगावर घेऊन घेतलं बिचारे. बाई आंबे मले जाऊ दे, हिच्या मागं कुठं लागत बसू. देतो थांब. बस ना थोडीशी देतो ना, बस ना. नाही देशील तर दे बाप्पा, नाही तर चालली मी अशीच. हिचं काय आहे,
हे वाली काही सांगता नाही येत अजून भांडाले भिडन माझ्यासोबत. बोलावे नाही मग माणसानं असं दुसऱ्याले मन दुखवण्यालायक.